Welcome, one and all. Today, we are going to discuss a very important basics. अगदी 10th स्टँडर्डमध्ये देखील ह्याची झलक तुम्हाला मिळालेली आहे. ते म्हणजे होमोलोगस सिरीज अँड इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. ह्या अगोदर आपण फंक्शनल ग्रुपची एक ओळख करून घेतली आणि तुम्हाला कळालं असेल अल्केन, सिरीज ऑफ अल्केन. अल्केन डज नॉट हॅव एनी स्पेशल फंक्शनल ग्रुप. अल्केनमध्ये कसं आहे, सी बॉन्ड सी बॉन्ड सी बॉन्ड सी बॉन्ड सी बॉन्ड, म्हणजे कार्बनचा फक्त स्केलेटन आहे. बरोबर आहे? ठीक आहे. सो व्हॉट इज होमोलोगस सिरीज? गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ और मेन इम्पॉर्टंट पॉइंट्स और importance of homologous series. So homologous series is nothing but it is a series of organic compounds. It is a series of organic compounds which have the same general molecular formula, same functional group, but in that series what happens, next member means each successive member, पुढचा जो काही मेंबर येईल त्यामध्ये, they are having a difference of CH2 group. त्या CH2 ग्रुपला आपण काय म्हणतोय, मिथलीन ग्रुप. आता CH4 म्हणजे मिथेन तुम्हाला माहित आहे. त्या CH4 मध्ये किंवा अल्केन्स मध्ये एक H काढला तर अल्काइल ग्रुप तयार होतो. मिथेन मध्ये एक H काढाल तर मिथाइल तयार होतो. मिथेन मधून 2 H काढलं तर मिथिलीन ग्रुप. सो दे आर डिफरिंग बाय मिथिलीन ग्रुप. So you understood that in a homologous series, they have got the same. It is a series of organic compounds. They have got the same general molecular formula, same functional group, but each successive member differs by methylene group. एक सिंपल एक्झाम्पल घेऊन बघूया आपण. सिंपल एक्झाम्पल आपल्या स्टेट टेक्स्टमध्ये अल्डिहाइड्सचा एक्झाम्पल दिलाय होमोलोगस सिरीज मध्ये. पण आपण सुरुवात करत असताना सिंपल सिरीज घेऊया, अल्केन सिरीजचा. फॅमिली ऑफ अल्केन्स वी विल डिस्कस. सो इन द होमोलोगस सिरीज, फर्स्ट एक्झाम्पल ऑफ होमोलोगस सिरीज, मी आता डेफिनेशन दिलं. दिस पॉइंट्स वर देअर इन द डेफिनेशन. सो एक्झाम्पल ऑफ होमोलोगस सिरीज मध्ये, एक्झाम्पल ऑफ होमोलोगस सिरीज दॅट इज द फॅमिली ऑफ अल्केन्स मी घेतो. फॅमिली ऑफ alkanes. So I take the family of alkanes. Alright, the first member methane, second member ethane, the third member ज्याला आपण propane, fourth member butane, pentane, hexane, heptane, octane, nonane, decane. असा. तर बघा, हा असंही लिहिता येईल. सी बॉन्ड 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 एच 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 एच, सी बॉन्ड सी बॉन्ड सी एच 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 एच, परत सी बॉन्ड सी बॉन्ड सी एच 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 एच. सो द series is growing like this, growing. All right, so it is a series of organic compounds having same general molecular formula. बघा, CnH2n plus 2, CnH2n plus 2. जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम म्हणजे काय? N stands here for number of carbon atoms. फॉर एक्झाम्पल, नंबर ऑफ कार्बन ॲटम 1 आहे, मग H किती असणार? 2 into 1 plus 2, 4. CH4 फर्स्ट मेंबर. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 2 आहेत, तिथं N च्या ठिकाणी 2 टाकून बघा किती? C2H6. N is 3, C3H8, N is 4, C4H10. Likewise, it is very simple, you know it. है? So alkanes have the general molecular formula CnH2n plus 2. But each successive member मध्ये जर बघितला तर ह्याच्यामध्ये कार्बनचा डिफरन्स आहे, ह्याच्या दोघांच्या मध्ये 2 हायड्रोजनचा डिफरन्स आहे. सो हा CH2 ग्रुप म्हणजे मिथाइल ग्रुप. सो सिरीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स हॅव्हिंग सेम जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम फंक्शनल ग्रुप. आता अल्केन म्हटल्यावर स्पेशल फंक्शनल ग्रुप कुठलाच नाहीये, है ना? तो विषय बाजूला ठेवूया. सेम जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला, बट नेक्स्ट मेंबर मीन्स ईच सक्सेसिव्ह मेंबर. द नेक्स्ट मेंबर, ईच सक्सेसिव्ह मेंबर कितीचा मॉलिक्युलर वेट डिफरन्स आहे? CH2, CH2, CH2.
likewise. आणि मॉलिक्युलर वेट डिफरन्स CH2 चा असेल, मॉलिक्युलर वेट डिफरन्स नाही, कितीचा डिफरन्स आहे, मिथिलीन ग्रुपचा डिफरन्स असेल, तर मॉलिक्युलर वेटचा किती डिफरन्स आहे, कार्बन जर 12 ग्रामचा आपण गृहीत धरला, एक हायड्रोजन 1 ग्राम, टोटल हायड्रोजन 2 आहे, 12 अधिक 2 म्हणजे 14 ग्राम्स आहे हायड्रोजनचे मिथिलीन ग्रुपचा. सो इच सक्सेसिव्ह मेंबर डिफर्स बाय 14 युनिट्स. लिहूया, ग्राम मध्ये नका लिहू, 14 युनिट्स. मॉलिक्युलर वेट कितीचा डिफरन्स आहे, 14 युनिट मॉलिक्युलर वेटचा डिफरन्स आहे. सो दिस इज अ होमोलोगस सिरीज ऑफ अल्केन्स. इन द सेम वे I can write the homologous series of, let us see, family of alcohols. Family of alcohols. Here we write second example, family of alcohols. मिथेन मध्ये काय काढायचं, एक H काढायचा. दिस इज मिथाइल अल्कोहोल. इथंही एक H काढायचा, इट इज इथाइल अल्कोहोल. इथंही एक H काढायचा, इट इज प्रोपाइल अल्कोहोल. मग असंच एक H काढायचा, दिस इज ब्युटाइल अल्कोहोल, दिस इज पेंटाइल अल्कोहोल. बरोबर आहे का? व्हॉट इज द मॉलिक्युलर वेट, सॉरी व्हॉट इज द डिफरन्स, C, एक कार्बनचा डिफरन्स, हायड्रोजन इथं OH OH सेम, हायड्रोजन किती डिफरन्स, 3 आणि 5 म्हणजे किती, 2. सो इथं पण CH2, इथं पण CH2, CH2. सो दॅट मिथिलीन ग्रुपचाच डिफरन्स आहे. मग मॉलिक्युलर वेट किती डिफरन्स असेल, 14 युनिट्सचा. दिस इज ऑल्सो होमोलोगस सिरीज ऑफ व्हॉट, अल्कोहोल्स. आणि एक सिंगल मेंबर ह्याच्यामधला कुठलाही काढला, हे असं, हा सिंगल मेंबर घेतला, कुठला आहे, ब्युटाइल अल्कोहोल. बरोबर आहे. इट इज कॉल्ड एज द होमोलोग ऑफ अल्कोहोल फॅमिली. फॉर एक्झाम्पल मी घेतला पेंटेन, पेंटेन घेतला म्हणून समजा, तर इट इज अ होमोलोग ऑफ अल्केन फॅमिली. आर यू फॉलोइंग दिस? येस. ओके. नाउ व्हॉट एक्झाम्पल्स दे हॅव गिवन इन स्टेट टेक्स्ट ते बघूया. अल्डिहाइड्सचा दिलेला, पण डू यू नो व्हॉट इज द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल? लेट अस सी. तर CnH2n+2 हा अल्केनचा होता, तर अल्कोहोलचा काय असेल, एक H काढायचा आणि इथं OH जोडायचा. बघा तसंच आहे की CnH2n+1 OH, असंच आहे ना. सो सेम जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला, फंक्शनल ग्रुप बॉन्ड OH, बॉन्ड OH, बॉन्ड OH, बॉन्ड OH. इथं अल्कोहोलचा स्पेसिफिक फंक्शनल ग्रुप आहे OH, बॉन्ड OH, that is hydroxyl group. So the compounds having same general molecular formula, same functional group, but they are varying by methylene group. That is called as the homologous series of alcohol. Very good. Now, next. What are the characteristics of homologous series? What are the characteristics? First characteristic, they have the same general molecular formula. Okay, then as they have the same functional group असल्या कारणानं they have all the members, मग मिथाइल अल्कोहोल असू द्या, इथाइल अल्कोहोल असू द्या, प्रोपाइल अल्कोहोल असू द्या, त्यांचे केमिकल प्रॉपर्टी सेम. कारण फंक्शनल ग्रुप सेम असेल, केमिकल प्रॉपर्टी सेमच असले पाहिजेत. का बरं? कारण फंक्शनल ग्रुपच ठरवतो केमिकल प्रॉपर्टीज अँड रिएक्टिव्हिटीज ऑफ द कंपाऊंड. म्हणून सेम फंक्शनल ग्रुप, सो सेम केमिकल प्रॉपर्टीज. दिस इज इम्पॉर्टंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. Functional group same, their chemical properties same. Very good. All right. So each member of the series, प्रत्येकी member of the series, each member of the series is called a homologue. It is called as a homologue. Single member is called as the homologue. Barabar. Now fourth one, they have
each successive member they have molecular weight difference of, आता CH2 चा फरक आहे, मगाशी मी बोललो CH2 चा फरक असल्यामुळे मॉलिक्युलर वेट डिफरन्स किती येईल? यस, हियर दे हॅव मॉलिक्युलर वेट डिफरन्स ऑफ 14 युनिट्स. मॉलिक्युलर वेट डिफरन्स ऑफ 14 युनिट्स. राईट. पण एक अत्यंत महत्वाची प्रॉपर्टी बघा, आता अत्यंत महत्वाची, मॉलिक्युलर वेट डिफरन्स असल्यामुळं त्यांची जाडी वाढत जाते, जडत्व वाढत जातोय, चेन वाढत जाते, म्हणजे त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज किंवा फिजिकल पॅरामीटर्स ज्याला आपण म्हणू, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, हे सगळे बदलतात टप्प्याटप्प्यानं, ज्याला आपण ग्रॅज्युअल ग्रेडेशन म्हणू. ओके, सो देर इज gradual means what? Gradual means hole. Okay, there is gradual gradation in chemical, no, not chemical properties same hai. Are dada, chemical properties are same. So here there is gradual gradation in physical properties. There is gradual gradation in physical properties, like there is gradual gradation in physical properties like what? Melting point, boiling point, density, hoy na, etc. Are you getting? Do you agree? So in this way we are discussing the characteristics of the homologous series. Now, another important characteristic I would like to discuss is that they have the same method of preparation. म्हणजे आपल्याला अल्केन मध्ये कुठलाही मेंबर ऑफ द फॅमिली तयार करायचं, मिथेन, इथेन, प्रोपेन वगैरे, मेथड ऑफ प्रिपरेशन त्यांची सेम असणार आहे. दे विल हॅव द आयडेंटिकल मेथड्स ऑफ प्रिपरेशन and same chemical properties. They have identical methods of preparation. They have identical means same. They have identical, एक सारखे. They have identical methods of preparation. Okay, this is done. They have identical methods of preparation. Are you following this? Nice. Next one. आता स्टेट टेक्स्टबुक मध्ये होमोलोगस सिरीज ऑफ कुठलं दिलेलं आहे? अल्डिहाइड्स. They have given you the homologous series of aldehydes. Alright? So that is the homework for you. You have to write the homologous series of aldehydes given in the text, and also solve or write the 14.1 and 14.2 problems from the state text. Remember, you have to write the homologous series of aldehydes, and then you have to write the 14.1 and 14.2 problem. Important. Okay, ठीक है. आता next I will be discussing important, that is nature of carbon atom. Nature of carbon atom. Now let us see here. CH4, this one. Next one, CH3 bond CH3. Next one, CH3 CH2 CH3. You are again writing the homologous series. Okay, ठीक है. But I am going to discuss here what is the nature of carbon atom. Carbon in the organic molecules, carbon may exist as primary carbon, secondary carbon, tertiary carbon, and quaternary carbon. See, nature of carbon. So we write 1 degree carbon, that is a primary carbon. 1 degree carbon means primary carbon atom. The carbon atom which is attached to only one carbon.
This is primary, sir. This is primary, this is primary. Only one or no other carbon ला प्रायमरीच म्हणू आपण. दिस इज ऑल्सो प्रायमरी कार्बन. बट ऍक्च्युअली कॉम्पिटिटिव्ह भाषेत हा कार्बन जो कुठल्याच कार्बनशी अटॅच नाही, जरी आपण प्रायमरी घेत असलो तरी त्याचं नाव काय, सुपर कार्बन. बऱ्याच ठिकाणी कुठे घेतलेलं नाही आहे, पण कॉम्पिटिटिव्ह वाले सुपर कार्बन. दिस इज जनरली वी टेक प्रायमरी कार्बन. द कार्बन atom, this is carbon, primary carbon. Why? It is attached to only one carbon. Yes. See this carbon atom. This carbon atom is attached to two other carbon atoms. That is what? Secondary carbon atom. So this is secondary carbon atom. Secondary carbon atom. Secondary carbon atom. What is tertiary carbon atom? 3 degree. Tertiary. Okay, tertiary. Tertiary carbon atom. We will write CH3, CH, CH3, CH3. Nomenclature मध्ये बघणार आहोत आपण, पण तरी देखील आता बघूया. हा कार्बन बघा, हा कार्बन, हा हायड्रोजन सोडून द्या. हा कार्बन 3 कार्बनशी संबंधित आहे, म्हणून टर्शरी कार्बन ॲटम. So it is tertiary carbon atom. Tertiary carbon atom. All right. आणि हा बघा CH3, CH3, CH3 आणि Cl मी लिहिलं, Cl. तर हा कार्बन किती कार्बनशी संबंधित? 3. क्लोरीन 4था, बरोबर आहे. पण हे 3 कार्बनशी संबंधित आहे म्हणून टर्शरी. टर्शरी. हाच जर क्लोरीन नसता आणि इथं CH3 झाला असता, इट इज क्वाटर्नरी, 4 डिग्री. सो दिस इज अ क्वाटर्नरी कार्बन. दिस कार्बन इज क्वाटर्नरी. बट व्हॉट अबाउट दिस? हा एकाच कार्बन, ह्याच कार्बन अटॅच आहे. हा प्रायमरी, हा प्रायमरी, हा प्रायमरी, हा प्रायमरी. सो आयडेंटिफाय करा ह्याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी किती, ह्यामध्ये असं विचारतात प्रश्न. तर ह्याच्यामध्ये सर प्रायमरी किती? हा प्रायमरी, हा प्रायमरी, हा प्रायमरी. सेकंडरी कुठे आहे? नाही, डायरेक्ट टर्शरी घेतलेला आहे. बघायचं 1, 2, 3 हा टर्शरी. आणि ह्याच्यामध्ये काय? सेकंडरी पण नाही आहे, टर्शरी पण नाही, ओनली क्वाटर्नरी आहे आणि प्रायमरी आहे. अरे गेटिंग? द कार्बन ॲटम विच इज अटॅच्ड टू ओनली 1 कार्बन, प्रायमरी. 2 कार्बन, सेकंडरी. 3 कार्बन, 1, 2, 3, टर्शरी. 4 कार्बन, 1, 2, 3, and again down 4, isn't it? Yes. So quaternary carbon atom. Quaternary carbon atom. All right. Did you understand now nature of carbon atoms? Yes. All right. All right. Already 3 homeworks I have given you. What is that? 14.1, 14.2, and again homologous series of aldehydes. Yes. Now next I will give you another 3 examples. CH3, CH, CH3. So here again CH3, CH3. Again here CH2, CH2, CH3. Here you have to tell me number of primary, secondary, tertiary carbon atoms. Okay, this is first example. Second example, CH3, C bond, C bond, CH3, 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 again CH3, CH3. Here you have to tell me number of primary, secondary, tertiary, quaternary carbon atoms. Right? Now next part in the next session, that is nomenclature. Very interesting. You will enjoy it. Yes.